नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता श्रावण महिना चालू झाला आहे. तर श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही उपाय सेवा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, श्रावण मास संपण्या अगोदरच आपल्याला या फोटोमध्ये जे दिसत आहे तर ते गोकर्णीचं फूल आहे. तर गोकर्णीचं फूल हे भगवान भोलेनाथाला अत्यंत प्रिय आहे. हे जर फूल तुम्हाला श्रावण महिना संपण्या अगोदर कुठे दिसले तर तुम्ही ते फूल अजिबात सोडू नका. कारण की या फुलाच्या आपण काही सेवा उपाय केल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते. आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाच्या जेवढ्या सेवा करत असतो, जेवढे उपाय करत असतो, त्याचप्रमाणे आपण श्रावण महिन्यामध्ये जे व्रत करत असतो तर ते व्रत केल्यामुळे भगवान शंकराची कृपा आपल्यावरती राहत असते. म्हणून मग आपण काय करत असतो की या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराच्या शिवलिंगावरती पाणी अर्पण करत असतो, दूध अर्पण करत असतो, बेलपत्र, धतुऱ्याचं फूल, फळ, मध आणि प्रत्येक सोमवारची जी शिवामूठ आहे तर ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण अर्पण करत असतो. त्याचप्रमाणे आपण जर सोमवारचे व्रत करून भगवान शंकराची जर आपण पूजा केली तर आपल्या ज्या कोणत्या इच्छा आहेत तर त्या भगवान भोलेनाथ हे इच्छा नक्की पूर्ण करत असतात. म्हणूनच मग आपल्याला काय करायचं आहे, हे गोकर्णीचं जे फूल आहे तर हे फूल आपल्याला आणायचं आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून हे राहील. त्याचप्रमाणे आता या फुलाचा आपल्याला कसा उपाय करायचा आहे, कोणत्या सेवा करायच्या आहेत तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. आता या फोटोमधलं जे गोकर्णीचं फूल आहे तर हे निळसर रंगाचं आहे. यामध्ये दोन प्रकारचे फुलं असतात हे तर सगळ्यांना माहितीच आहे. एक पांढऱ्या रंगाचं फूल आणि हे निळसर रंगाचं. पांढऱ्या रंगाचं फूल हे पण अर्पण करत असतात भगवान भोलेनाथाला, पण माता लक्ष्मीला पण अत्यंत प्रिय हे फूल आहे. म्हणून आपल्याला अशा पद्धतीचा एक उपाय करायचा आहे. गोकर्णीचं जे झाड आहे तर ते घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घराची जी आर्थिक वाढ आहे तर ती आर्थिक वाढ होत असते. आणि हे जे गोकर्णीचं फूल आहे तर भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीला अर्पण केल्यामुळे ते आपल्यावरती प्रसन्न होतात. आणि आपण श्रावण महिन्यामध्ये जर या सेवा, त्याचबरोबर उपाय आणि हे जे फूल जर अर्पण केले तर आपल्या घरामध्ये हे लक्ष्मी प्राप्त होत असते. हे जे फूल आहे तर हे निळ्या रंगाचं फूल आणायचं आहे आपल्याला. आणि हे फूल तुम्ही मग सोमवारच्या दिवशी आणायचं आहे, किंवा जर तुम्हाला त्या दिवशी नाही शक्य झालं तर तुम्ही श्रावण महिना संपण्या अगोदर इतर कोणत्याही दिवशी तुम्ही हे फूल आणू शकता. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, म्हणजेच की पिण्याचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत. आणि ते काय करायचं आहे, त्यामध्ये काळे तीळ आपल्याला किती टाकायचे आहेत तर 21 टाकायचे आहेत. आणि यानंतर हे जे गोकर्णीचं फूल आहे तर आपल्याला काय करायचं आहे, तर पाणी असेल, त्याचबरोबर 2 अगरबत्ती घ्यायच्या आहेत. आणि भगवान शंकराचं जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येकाला इतर दिवशी मंदिरामध्ये जाणं शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही सोमवारच्या दिवशी हा उपाय केलात तरीही चालेल. आणि हा उपाय तुम्ही घरी करणार असाल तर हा उपाय घरी आपल्याला करता येणार नाही. कारण की काय होतं की मंदिरामध्ये सकारात्मक वातावरण असते. म्हणून आपण कोणतीही सेवा केल्या तर आपल्याला त्या सेवेचं फळ हे नक्की मिळत असतं. आपण घरामध्ये कितीही सकारात्मक वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरामध्ये नकारात्मकता असते. त्यामुळे कधीकधी आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होत नसतात. नंतर मग आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात अगोदर मंदिरात गेल्यानंतर 2 अगरबत्ती आपल्याला मंदिरामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत. आणि त्यानंतर आपण जे तांब्या भरून जल घेतला आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि हे जे फूल आहे तर हे फूल आपल्याला अर्पण करत असताना थोडंसं हे फूल आपल्याला पाण्यामध्ये ओले करूनच मग शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आता आपण बेलपत्र असेल, कोणतीही वस्तू अर्पण करत असताना शिवलिंगावरती थोडीशी ओली करूनच अर्पण करत असतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. नंतर मग काय करायचं आहे, शिवलिंगावरती अर्पण करून झाल्यानंतर तिथेच आपल्याला मंदिरामध्ये बसून 108 वेळा महामृत्युंजय मंत्र आपल्याला त्याचा जप करायचा आहे. जर तुम्हाला तिथे बसून नाही शक्य झालं तर 16 वेळा आपल्याला काय करायचं आहे, हा मंत्र तुम्ही म्हटलात तरीही चालेल. आता
इतर वेळी काय होतं की सोमवारच्या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे मंदिरामध्ये बसण्यासाठी मग सोमवारच्या दिवशी जागा नसते. त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, थोडंसं बाहेर येऊन म्हणजेच की बाहेरच्या ठिकाणी जवळपास तिथे बाहेर बसण्यासाठी जागा असेल तर तिथे बसूनच मग 16 वेळा आपल्याला हा जो मंत्र आहे तर तो मंत्र तुम्ही म्हटलात तरीही चालेल. भगवान भोलेनाथाला तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे. आर्थिक अडचणी असतील ते सांगून तुम्ही तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी मग प्रार्थना करायचं आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, जे तुम्ही फूल आणलं आहात तर ते फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि ते जे फूल आहे तर ते पुन्हा तिथून आपल्याला म्हणजेच की त्यानंतर उचलून घरी घेऊन यायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही फूल अर्पण कराल त्यानंतर मग काय करायचं आहे, तुमचा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला ते फूल उचलून घरी आणायचं आहे. आणि जिथे आपण घरातील पैसे ठेवतो तिथे मग तुम्ही हे जे फूल आहे तर ते फूल आणून ठेवायचं आहे. आणि हे जे फूल आहे तर हे फूल अभिमंत्रित केलं आहे, कारण की काय होतं की आपण मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती जल अर्पण करत असतो, त्याचप्रमाणे मग आपण ज्या इतर वस्तू आहेत त्या पण अर्पण करत असतो, त्याबरोबरच हे फूल पण आपण अर्पण केलेलं असतं. आणि हे फूल जे आहे तर ते अभिमंत्रित झालेलं असतं, त्यामुळे मग त्याकडे लक्ष्मी आकर्षित होते. म्हणून तिजोरीमध्ये हे फूल ठेवायचं आहे. आणि सोमवारच्या दिवशी तुम्ही मग आवर्जून हा उपाय करू शकता. जर सोमवारच्या दिवशी नाही शक्य झालं तर मग काय इतर दिवशी केलात तरीही चालेल. आता बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये खूप दवाखाने चालू आहेत किंवा घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती सतत आजारपण घेऊन फिरत असेल, काही केल्यामुळे त्या व्यक्तीचा आजार पण बरं होत नसेल, तर सोमवारच्या दिवशी एक उपाय आपल्याला करायचा आहे. गोकर्णीचं फूल आपल्याला घ्यायचं आहे आणि जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि जी व्यक्ती आजारी आहे त्याच व्यक्तीने हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि दुसऱ्या व्यक्तीने जर हा उपाय केला तर ती व्यक्ती मग जर एखाद्या वेळेस ती आजारी जी व्यक्ती आहे ती खूपच आजारी असेल आणि त्या व्यक्तीला मंदिरात जाण्यासाठी पण जमत नसेल तर त्यावेळेस मग दुसऱ्या व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल. फक्त उपाय करत असताना त्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेऊनच मग आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय करायचा आहे. मंदिरात जात असताना एक तांब्या भरून जल घ्यायचा आहे आणि अगोदर मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावरती जलार्पण करायचं आहे. आणि मग जे हे फूल आहे निळ्या रंगाचं तर ते फूल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय असा 16 वेळा मंत्र जप करायचा आहे. त्या व्यक्तीचा आजारपण दूर होण्यासाठी प्रार्थना करायचा आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, घरी येताना ते जे फूल आहे तर घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर एखाद्या पांढऱ्या वस्त्रामध्ये, म्हणजे जे आपण पूजेमध्ये वस्त्र वापरतो त्या वस्त्रामध्ये हे फूल आपल्याला बांधून किचनमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. आता ज्या ठिकाणी तुमचं किचन घर असेल म्हणजेच की किचन असेल जिथे तुम्ही स्वयंपाक बनवत असाल तर तिथे काय करायचं आहे, ईशान्य कोपऱ्यामध्ये हे फूल बांधून ठेवायचं आहे. यामुळे काय होईल की घरामध्ये सकारात्मकता वातावरण तयार होईल, घरातील त्या व्यक्तीचं आजार पण दूर होईल. तर असे जे हे उपाय आहेत तर हे उपाय आपण जर श्रावण महिना संपण्या अगोदर गोकर्णीच्या फुलाचे उपाय केले तर आपल्या घरातील ज्या पण काय समस्या असतील तर त्या समस्या ह्या दूर होत असतात. आता बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये मुलामुलींची विवाह जुळून येत नसतील तर सोमवारच्या दिवशी हे जे गोकर्णीचं फूल आहे तर हे फूल घेऊन त्या फुलावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि ज्या मुलामुलींसाठी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्यांच्यावरून 7 वेळा उतरवायचं आहे आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये हे फूल आपल्याला सोडायचं आहे. तर मग तुमच्या घरामध्ये पण ज्या पण काही समस्या असतील तर त्या समस्या निघून जाण्यासाठी तुम्ही यापैकी कोणताही एखादा उपाय जरी केलात तरीही चालेल. तर आता तुम्हाला माहिती समजलीच असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.